ज्ञानेश्वरीमधील 7वा अध्याय आणि 135 क्रमांकाची ओवी. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया ही तुझी. हे सर्व जग वासुदेव आहे, असा ज्याच्या अंतकरणातील भावानुरूपी रसच उतला आहे, ज्याची अंतकरण उसळत आहे, तो ज्ञानी भक्तराज ठरतो. महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर माऊली या ओवीमध्ये भगवंताचा विस्तार सांगताय. भगवंत आहे कसा, हे समस्त ही श्री वासुदेव समस्त विश्व जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. हे समजते ऐसा प्रती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तुझी. अशा प्रकारे हे जगत असणार, हे सर्व ब्रह्मांड असणार, हे एक परमात्म्यानं नटलेलं आहे. जळी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र तो भरून उरलेला आहे. असा भाव असणारा तो भाव हा भक्ताच्या हृदयामध्ये निर्माण होतो आणि त्या भक्ताला हे समस्त जगत असणार वासुदेवमय दिसू लागतं. कारण हे विश्व जर पाहिलं तर हे सर्व असणारा परमात्म्याचा एक असणारा अनमोल असणारा हा नजारा आहे, जो की आत्मा आणि परमात्मा यामध्ये तो कसा आहे. तैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की विषयावरी कामू. तैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतीशी कामू विषयावरी. अशा प्रकारे असणारा परमात्मा सर्व चराचरामध्ये तो भरून उरलेला आहे, हे फक्त भक्त जाणतात. भक्तांचा जर विचार केला तर ते परमेश्वराला जडामध्येही पाहतात आणि जीवामध्येही पाहतात. सर्व चराचरामध्ये ते परमेश्वराचं दर्शन घेतात. म्हणून निष्ठावंत भक्त कोणाला म्हणायचं? निष्ठावंत भक्त कोणाला म्हणायचं? भक्ताचा स्वधर्म निर्धारही वर्म चुकू नये. आणि अशा प्रकारे निष्ठावंत भक्त ते असणारे फक्त परमेश्वराची काया वाचा मनाने सेवा करतात, ते निष्ठावंत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. चल अचल चलाचल सर्व काही असणार या पृथ्वीवरती
सर्व प्राणी मात्रामध्ये फक्त एक परमेश्वराला जो पाहतो तो विशाल अंतःकरणाचा भक्त. आणि तो भक्त म्हणजे ज्याच्यापाशी कसल्याही प्रकारचं द्वैत शिल्लक राहत नाही, अद्वैत असणारी तो भक्ती करतो. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार याचा जन या षड विकारावरती ज्या भक्तानं प्रहार केलेला आहे म्हणून त्याला भक्त म्हणायचं. ज्याने केला सहाचा अंत तोची जाणावा संत. कारण या षडी विकारावरती जो प्रहार करतो तोच संत असतो. लाखोमध्ये कोटीमध्ये असा एकच आपल्याला संत बघायला भेटतो. आणि तो संत असणारा, तो भक्त असणारा, फक्त आणि फक्त या समस्त असणाऱ्या चराचरामध्ये तो वासुदेवाचं दर्शन स्वतःही करतो आणि इतरांनाही करून देतो. नोहे नोहे त्याचा अवतारच जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे तो भक्त असणारा या जगाच्या कल्याणासाठीच फक्त अवतरित झालेला असतो. त्याला रात्रंदिवस तळमळ लागून राहिलेली असते या जगताच्या कल्याणाच्या विषयी. हे जड जीव असणारे संसारामध्ये खितपत पडलेले आहेत हे पाहून त्याला मोठं दुःख होतं आणि त्याला वाटतं की या जड जीवाचा उद्धार व्हावा आणि उद्धार होण्यासाठीच हे असणारे संत महात्मे या पृथ्वीवरील अवतरित होतात. विचार जर केला तर यांचं खरं वास्तव्य कुठे आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भार शेष उरला तो शेव. कारण मूळ वास्तव्याचा जर विचार केला संत महात्म्यांचा तर हे संत महात्मे असणारे मूळ वास्तव्य म्हणजे यांचं वैकुंठामध्ये असतं. त्यांना सर्व असणारा भोग विलास सर्व प्राप्त असतं. वैकुंठ नायकाचं यांना दररोज सानिध्य प्राप्त होतं. सानिध्यात असतात हे. कोणत्याही सुखाची त्या ठिकाणी उणीव नसते. पण हे सर्व ते सुखाचा त्याग करून या पृथ्वीवरील या कर्मभूमीवरील या मृत्यू लोकावर येतात फक्त आणि फक्त या जगाचा उद्धार व्हावा हेच त्या संताच्या मनामध्ये रात्रंदिवस त्यांच्या तळमळ असते. आणि तेच संत या समस्त विश्वामध्ये प्रत्येक ठाई ठाई असणार त्या वासुदेवाचं त्यांना दर्शन घडतं. म्हणून भेदा भेद ब्रह्म अमंगळ, भेद आणि भ्रम त्यांना केव्हाच त्यांना नाहीसा केलेला असतो. कोणत्याच जीवापाशी ते भेदभाव बुद्धीने केव्हाच त्या जीवाकडे पाहत नाहीत. एक दृष्टांत देतो. महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या संगतीमध्ये असणारा पशु आला. तो पशु म्हणजे रेडा. मैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती, चालविणे भिंती बैसोनिया. विचार करा, तो रेडा. रेडा म्हणजे आपण विचार करतो ह्या जनावरांमध्ये सर्वात मठ्ठ बुद्धीचा असणारा प्राणी म्हणजे रेडा. पण त्याचं नाव ज्ञाना. आणि ज्ञानेश्वर माऊली तर आहेतच.
पण काही विघ्न संतोषी लोक असणारे म्हणले त्याचंही नाव ज्ञान आहे, तुझंही नाव ज्ञानदेव आहे, मग तुला वेद येतात, मग त्याला पण येतात का? तर ज्ञानेश्वर माऊली म्हणले हो, त्याला पण येतात. ज्ञानोबरायाने त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि बोला ऋग्वेद म्हणल्यानंतर त्या बोलायला चालू केलं त्या रेड्यानं. आणि पूर्ण असणारा ऋग्वेद असणारा म्हणून दाखवला आणि मग सर्व असणारे चांडाळ चौकडी असणारे थक्क झाले आणि तोंडात बोट घालू लागले आणि काय म्हणले ज्ञानेश्वर माऊलींचा अधिकार. ज्यावेळेस संत चमत्कार दाखवतात त्यावेळेस संतांचा अधिकार समाजाला जगाला कळत असतो. म्हणून जगाला फक्त चमत्कार दाखवतात, फक्त नमस्कारा करता नाही, तर हे जग सर्व समस्त जग असणार भक्ती मार्गाला लागावं, परमेश्वराची भक्ती करावी म्हणून त्या रेड्याच्या मुखामधून वेद बोलवायला लावला संत महाविष्णू ज्ञानेश्वर माऊलीनं. का तर विचार करा, तो रेडा असणारा, रेडा आहे तो पशु आहे, पण संगती असणारी संताची लाभली त्याला. म्हणून संताच्या संगतीनं सर्व काही साध्य होतं. संतापाशी कृतोम अन्यथा कृतोम अशा प्रकारचं सामर्थ्य असतं. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे, पण ते संताच्या संगतीत जीव आल्याशिवाय त्याला परमेश्वराची प्राप्ती होणं अशक्य. म्हणून संताची संगती महत्वाची. संत 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 असं म्हणायचं तरी कोणाला संत? कारण विचार जर केला या कलियुगामध्ये, संताचा जर विचार केला, पोटासाठी संत कलीचे झाले बहुत. कलियुगामध्ये पोटासाठी खूप संत आहेत, पण या ठिकाणी खरे संत जे की जगाचा उद्धार करू इच्छितात ते संत. ज्ञानोबरायापासून तुकोबरायापर्यंत सर्व संत महात्म्याने या जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांना अवतार घेतला आणि जगाचं कल्याण साध्य केलं, जगाला भक्ती मार्गाला लावलं. ते संत. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तुझी. आणि असे भक्त असणारे कसे की परिपूर्ण सेवा म्हणायचं, भगवंताला जाणण्याचं पूर्ण ज्ञान म्हणायचं. ज्या भक्तापाशी, तो भक्तामध्ये कसा असतो, राजा असतो. राव म्हणजे राजा, आणि तोच ज्ञानी असतो. असं महावैष्णव असणारे ज्ञानेश्वर माऊली अध्याय 7व्या अध्यायामध्ये आणि 135व्या ओळीमध्ये ते त्याचं निरूपण त्या भक्ताचं अगदी यथोचित केलेलं आहे. आणि हेच माझं म्हणणं आहे की हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिरीती रसाचा ओतला भाऊ, म्हणून भक्ता माझी राहू आणि ज्ञानी आहे तुझी. आणि तोच भक्त असणारा, तोच ज्ञानी आहे. तोच, जसं माऊली तुकोबराय म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हायशे. तशा प्रकारे हा जो भक्त आहे तो ज्ञानी आहे. तो सर्वांगानं भगवंताला ह्या सर्व विश्वामध्ये तो पाहतो. तो एक चराचरामध्ये सर्व दर्शन त्याला घडतं. या वासुदेव अंतकरणामध्ये असा विशाल असणार